गणेश जगताप म्हणून एक आपला कर्मचारी आहे, त्याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या लोकांकडून विश्वास संपादन करून त्यामध्ये काही पैसे त्यांनी घेतलेले आहेत। रफली 73 तोळे सोने आणि रफली 17 लाखाचा मुद्देमाल त्यांनी तिथं केलेला आहे। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे। प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आहे ही, अजून तपासांमध्येच या काही पुढच्या गोष्टी निष्पन्न होतील। सर, प्राइम फेसी किती रुपयांची फसवणूक आहे आणि याच्यात काही सोन्याचं, जसं मी सांगितलं की 73 तोळे सोनं आणि 17 लाख रुपीज रफली हा फिगर टोटल त्यांनी घेतलेला आहे, अशी प्रायमरी इन्फॉर्मेशन FIR मध्ये आहे। पुढील तपासामध्ये अधिक गोष्टी निष्पन्न होतील। आधी एकदा कारवाई झाली होती म्हणजे आता आपण काय नव्यानं कारवाई करणार आहोत का? तसं जेवढं मला माहिती आहे की ऑलरेडी त्याला सस्पेन्शन केलेलं आहे। ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन त्याच्यावर एक्झॅक्टली काय घेतली आहे ते मला माहीत नाही, कारण इट डझंट कम अंडर ॲडमिनिस्ट्रेटिव्हली अंडर मी परसे, पण त्याच्यावर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन घेतलेली आहे। पुढील ही तपासामध्ये अनेक गोष्टी निष्पन्न सुरू होऊ शकतात। नाही, आय लॅव टू लुक की काय एक्झॅक्टली DEची प्रोसेस चालू आहे, पण त्यामध्ये जी कडक कारवाई जर का तो दोषी आढळून आला त्याच्यावर जी कडक कारवाई करू शकतो ते आपण करू। सर, फक्त मोडस सांगा नाही की काय नेमकं मोडस काय होती, या ज्या लोकांकडनं पैसे घेतलेत किंवा दागिने घेतलेत ते त्याच्या ओळखीचे आहेत का, आणि दागिने घेऊन किंवा पैसे घेऊन हा नेमकं काय करत होता? नक्कीच त्याचे ओळखीचे आहेत, हे FIR मध्ये मेन्शन्ड आहे। एक्झॅक्टली मोडस काय होती हे आपल्याला तपासामध्ये निष्पन्न होईल। काय त्यानं ऑफर केलं होतं, काही एखादी गोष्ट तो म्हणला होता की मी हे करून देतो, अशा काही गोष्टी असतील त्या तपासामध्ये निष्पन्न होतील। दुसरं येरवड्याचं लहान मुलाचं एक होऊन नेलं होतं, काय केस आहे त्याच्यात? त्यामध्ये